नमस्कार, मी राजश्री. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत होणारी आळूवडी. आळूवडी ही महाराष्ट्रभरात बनणारी प्रसिद्ध पारंपरिक रेसिपी आहे. तर चला आज आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जास्तीत जास्त टिप्ससह आळूवडी कशी बनवायचे ते शिकूया. सर्वात आधी साहित्य पाहूया. इथे मी मिरच्या घेतलेत, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय आणि एक अर्धा लिंबू घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर आळूची वडी बनवण्यासाठी काळ्या देठाची पाने वापरायची आहेत. काळ्या देठाची पाने असतील तर ते खाजत नाहीत आणि जर का हिरव्या देठाची पाने असतील तर ती जास्त प्रमाणात खाजतात. त्यानंतर आपल्याला आपण जो लसूण, मिरची आणि कोथिंबीर घेतली होती त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून वाटण बारीक करून घ्यायचं आहे. वाटण बारीक करत असताना 2-3 सेकंदानंतर पल्स मोडवरती वाटण फिरवून घ्यायचं आहे. वाटण बारीक, हिरवट एकसारखे दिसत आहे का बघा. अशा प्रकारे असेल तर आपलं वाटण तयार आहे. तर आता मी आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे आळूच्या पानामध्ये पाणी राहणार नाही. आता ही आळूच्या पानाची मागची देठ आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहेत, म्हणजे आपला रोल व्यवस्थित येईल. मी सगळ्या पानांची देठं काढून घेतलेली आहेत आणि आपल्या चपाती लाटायच्या लाटण्याने सगळी पानं लाटून घेणार आहे, म्हणजे पानं मऊ होतील आणि रोल व्यवस्थित येईल. आता आपल्याला मसाल्यांचं मिश्रण बनवायचं आहे. त्यासाठी हे आपण एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे. तुमच्याकडे मोठी वाटी नसेल तर 2 छोट्या वाट्या बेसन घेऊ शकता तुम्ही. त्यात एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठाने वडी तळल्यानंतर अधिक खमंग लागते. नंतर 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत मी आणि हे आपण मिरचीचं वाटण जे केलं होतं ते टाकलेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी ओतून मिश्रण मिक्स करून घेऊ. मिश्रण बनवत असताना पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालूनच मिश्रण बनवायचं आहे, नाहीतर मिश्रण सगळं पातळ होऊन जाईल आणि मग आपल्याला जसं बॅटर हवं आहे तसं तयार होणार नाही. आता हे असं चमच्यात घ्यायचं आहे आणि लगेच पडलं चमच्यात न झटकता तर ते परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आपलं. आता त्यात 1 चमचा मीठ घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि 1 चमचा धनेपूड घालायची आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. मिश्रण खूप पातळ नसावं, थोडंसं जाडसर चपातीच्या पिठासारखं थोडंसं सैल असलं की ते अधिक उत्तम. त्यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी हे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे. हे अशा प्रकारे आपलं मिश्रण असलं पाहिजे. तर आता आपण आळूच्या पानांना आपण बनवलेलं बॅटर लावून घेऊया. आपल्याला पानाच्या मागच्या बाजूला बॅटर लावायचे. बॅटर लावताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, बॅटर सगळीकडे एकसारखं लागलं गेलं पाहिजे. कुठे कमी कुठे जास्त लावायचं नाही, नाहीतर मग आपल्या वड्या नीट तळल्या जाणार नाहीत आणि त्या मऊ पडू शकतात. आता दुसरं पान पण आपण ठेवायचं आहे. पालथंच ठेवायचं, फक्त विरुद्ध दिशेने ठेवायचं, म्हणजे रोल व्यवस्थित होईल. त्यानंतर आपण तिसरं पान ठेवलेलं आहे आणि त्याला पण व्यवस्थित एकसारखं बॅटर लावून घ्यायचं आहे. माझ्याकडे मध्यम आकाराची पानं आहेत, त्यामुळे मी 6 पानांचा रोल बनवणार आहे, म्हणजे आपली वडी व्यवस्थित येईल. तुमच्याकडे मोठी पानं असतील तर 2 किंवा 3 पानांचा रोल केला तरी चालेल. फक्त पानांची दिशा लक्षात ठेवा तुम्ही. तर आता हे शेवटचं पान आहे, त्याला पण मी पीठ लावून घेते. आता पानांना आपलं बॅटर लावून झालेलं आहे. आपण रोल बनवून घेऊया.
तर आता आपले रोल बनवून तयार आहेत. इथे मला 20 पानं लागली मध्यम आकाराची हे रोल बनवण्यासाठी. मी एका भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इडली प्लेट किंवा स्टीमर प्लेट घ्यायची आहे. मी इथे इडली प्लेट घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतले. तेल लावल्यामुळे आळूवडी खाली चिटकणार नाही. मी 22 मध्यम आकाराची पानं घेतली होती. त्याचे माझे 4 रोल बनवून झालेत. एक रोल मी 6 पानांचा बनवलेला होता. वाफेच्या पात्रातलं पाणी गरम झाले. आता आपण वड्या वाफवण्यासाठी ठेवू. ह्या वड्या आपल्याला 20 ते 25 मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत. गॅस फुल केला तरी चालेल. आता 20 ते 25 मिनटानंतर आपण चेक करू. आपल्या वड्या वाफवून झालेल्या आहेत. वड्या व्यवस्थित आतून शिजलेत का हे कसं चेक करायचं, तर एक मी चाकू घेतला आहे आणि तो पूर्णपणे त्यात बुडवलेला आहे. तो चाकू क्लीन निघालेला आहे, याचा अर्थ वडी व्यवस्थित शिजली गेलेली आहे. तुम्ही चाकूऐवजी टूथपिक पण बुडवून बघू शकता. त्यानंतर वड्या पूर्ण थंड होऊन द्यायच्या आहेत आणि मगच कापायच्या आहेत. जर का गरम वड्या असताना तुम्ही कापायला घेतल्या तर त्या व्यवस्थित कापल्या जाणार नाहीत. आपण एक एक करून आळूच्या पानाचे रोल कापून घेऊ. वडी ही 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावरतीच कापायची आहे. आपल्या सगळ्या वड्या कापून झालेत. आता तेल गरम झालेलं आहे. मी वडीचा एक छोटासा तुकडा टाकून बघितला. तो पटकन वरती आला, म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण एक एक करून सगळ्या वड्या तेलामध्ये सोडून घेऊ. आणि सगळ्या वड्या सोडून झाले की आपल्याला लगेच गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आपल्याला वड्यांना लगेच हात लावायचा नाही. जर का त्या लगेच हलवल्या तर वड्या तुटण्याची शक्यता असते. ह्या वड्या लो फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत. जर का आपल्याला मध्येच वाटलं तेल खूपच थंड झाले तर आपण थोडासा गॅस वाढवून मग वड्या तळून घेऊ. इथे बघू शकता वड्या गोल्डन ब्राऊन कलरच्या झालेल्या आहेत, म्हणजे आपल्या वड्या तळून झालेत. असा कलर येईपर्यंतच वड्या तळायच्या आहेत. आता मी वड्या एका प्लेटमध्ये काढून घेते. मी प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकलेला आहे, कारण वड्यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल आहे ते शोषलं जाईल आणि वड्या जास्त तेलकट होणार नाहीत. पहिली बॅच वड्यांची तळून झालेली आहे. आता मी दुसरी बॅच तळायला घेते. आता दुसरी बॅच पण मी लो फ्लेमवरतीच तळून घेणार आहे. दुसरी बॅच तळताना जर का वाटलं तेल खूपच थंड झाले तर तेल थोडंसं गरम करावं आणि मगच दुसरी बॅच तळायला घ्यावी. वडी तळताना आलटून पलटून तळायची आहे, म्हणजे एकसारखी सगळीकडून भाजली जाईल. आपली दुसरी पण बॅच तळून झाली. आता मी प्लेटमध्ये काढून घेते सगळ्या वड्या. अशा प्रकारे सगळ्या वड्या तळून झाल्यात आपल्या. तर तयार झाली आपली कुरकुरीत अशी आळूची वडी.